यावर्षी रक्षाबंधनसाठी हर्ष सुद्धा हाफ डे वर्क करून गावाला आलेली आहे. रात्री आत्ताचे वाजले 11:30 साधारण आणि ती आत्ता पोहोचलेली आहे. सावीला आणि हर्षला डॉगची फार भीती वाटत असते, त्याच्यामुळे त्या लांबच राहतात. मम्मीला खूप आनंद होतो नेहमी आम्ही जेव्हा पण येतो. आम्ही जेव्हा सगळे एकत्र असतो तेव्हा आमच्यासाठी दिवाळीच असते. हमारा खंडू है ना, जो हमारा डॉगी है, कुत्ती नहीं करता रोटलियों बनाई रही. हे गॅस चालू એટલો ગધારો થઈ રહ્યો, બાપ રે બાપ, खूप हाल आहे. सकाळથી हमें એટલો गप्पो मारी रो फिर हमें आदत पड़ी गई कि अपने मिनी ब्लॉग भी बनावाना है. तो कीधु चल हावड़ा रोटलियो बनावता बनावता ब्लॉग भी बनायला उज. काल हर्षू नाशिकहून आली ना, तर येताना ती हे घेऊन आली. तर आम्हाला असं वाटलं की मोसंबी किंवा पेरू काही असेल, तर मम्मी कापून खाण्यासाठी घ्यायला लागली तेव्हा कळलं की हे पेरू नाहीये, मोसंबी नाहीये, हा आहे लिंबू. आणि मी तर पहिल्यांदाच बघितलं, माहित नाही तुम्ही बघितला असेल किंवा याचं नाव काय तुम्हाला जर माहित असेल तर मला कमेंट करून सांगा. जेव्हा मी तिला याचं नाव विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की याला गधेडा लिंबू का गधेड लिंबू असं काहीतरी म्हणतात. काय करताय तुम्ही आता? अगं इथे आळूची पानं लावतोय, तिकडे पुढे जागा करतोय. आळूचे नाहीये पण भेंडी, कारले, मिरच्या, गिलकी. कारले तर इथे 2-3 येऊन गेलेत. हो, गिलके पण आलेत. भरपूर लावलेत तिकडच्या साईडला. वांगेच लावायचे राहिले फक्त. पप्पा सांगत होते बिवारा आणून लावून देऊ असं. सगळे फळ भाज्या घरनं. थोडस आंब्याची पण झाडं लावून दे ना मम्मी तिकडे लावायची. इथे संध्याकाळचं इतकं छान सावली येते ना मागच्या दारी. असं छान बसून गप्पा मारायला खूप मस्त वाटतं. हवा पण खूप मस्त असते. ऐक ना, इथे मोठे मोठे थोडे दगड आहेत, ते बाजूला काढून टाकायचे का? साईडला टाकून द्या तिकडे. अगं तिकडे गाजरचं पण आलंय छोट. हा छोट ना. आता आम्ही करतो आहे सावीचा हेअरकट. सावीचा हेअरकट नेहमी मीच करत असते. सावीचा असो, माझा असो, बहिणीचा असो, आईचा असो, सगळ्यांचे हेअरकट आणि जेही पार्लरशी रिलेटेड कामं आहेत ते सगळे मीच करत असते. सावीचे जरा केस मोठे झालेत त्यामुळे जरा केस कमी करायचे, म्हणजे ट्रिम करायचे फक्त तिचे. मम्मा, मला ना एकदम मस्त ब्युटिफुलचे हेअर करून द्या. अरे बच्चा, तू ब्युटिफुलच दिसते. मग आमच्या क्लास मधले मुली बोलतात की तुझा कलर असा काय. त्यांना सांगायचं माझ्या पप्पांचा असा कलर आहे म्हणून माझा असा कलर आहे. हा झोप आली का? कस काय? दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही असं फुल हेवी पोट भरलेलं आमचं सगळ्यांचं, कारण आम्ही खाल्ले होते खीरवडे आणि खीरवडे खाऊन आम्ही सगळे अगदी सुस्त झालो होतो एकदम. उभी राहा. तर कशी दिसते सावी? दिसते का डॉल सारखी? दिसते का? हो ना. तू आता इथून असं का? नाही बस, स्कूलमध्ये एवढं नाही चालत. एवढे बस आहे. हर्षूने असं ऐकलेलं की आपले कापलेले केस जे असतात ते जाळल्यानंतर तो जो वास येतो त्या वासाने साप खूप लांब पळतात, म्हणजे तो वास सापांना आवडत नाही. आणि आमचं घर हे शेताच्या बाजूला आहे, त्यामुळे सापांची ये जा इथे सुरू असते. त्यामुळे ती प्रयत्न करत होती की एक दिवस का असेना साप जर इथे असेल तर इथून ते निघून जातील, पण इथे हवा एवढी होती की ते केस जळतच नव्हते. शेवटी बरेच प्रयत्न करून कागद वगैरे पेटवून तिने कसं बसं ते जाळलं. मागच्या दारी संध्याकाळी खूप सावली असते, खूप थंडगार असा छान वारा येत असतो आणि निवांत बसल्यानंतर प्रत्येकाकडे सांगण्यासाठी काही ना काही गप्पा असतात. त्यामुळे आमच्या गप्पा खूप रंगल्या होत्या. लहान असताना आम्ही संध्याकाळच्या वेळेस असंच गप्पा मारताना सूर्यफुलाच्या बिया, डांगराच्या बिया खायचो. त्या मला गोष्टी आठवतात. ह्या मेमरीज असतात त्या आपल्याला कधीही कुठल्याही वर्षी आठवतात आणि मग तो आपल्याला आनंद मिळत असतो. तर सावीलाही असाच आनंद मिळतो. त्या गोष्टी आम्ही तिला करण्यासाठी कधीच रोकटोक करत नाही. फार त्रास दिला तर 2 कानाखाली ठेवायलाही मी कमी करत नाही.
पण ज्या गोष्टीने तिला आनंद मिळणार आहे आणि कुठलं नुकसान होणार नाहीये त्या आम्ही तिला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. कारण ह्याच आठवणी तिला मोठं झाल्यावरही आठवणार आहेत. तर असा होता आमचा दिवस. टेक केअर. बाय. लव्ह यू.